आता विषय असा आहे की ज्या ठिकाणी आमचं गावठाण आहे या ठिकाणी राहण्याची व्यवस्था नाही आहे आणि आम्ही राहू शकत नाही, कारण आमचे सगळे जी लोक इथं राहणारी येते ती घाबरलेली आहेत पूर्ण, कारण ही दरड कोसळलेली आहे, ह्याचं कधीही भविष्यात माळीण होण्याची शक्यता आहे. ही भीती आहे लवासामध्ये पुनर्वसन करण्यात आलेल्या दलित वस्तीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाची. कारण जोरदार पावसामुळे कोसळलेली दरड आपल्या घरावर कधीही येऊन पडेल अशी दहशत त्यांच्या मनात निर्माण झाली आहे. मूळच्या दासवे गावातील 14 घरांचं पडळघरमध्ये पुनर्वसन करण्यात आलंय. मात्र डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या या घरांवर 4 दिवसांपूर्वी दरड कोसळली. दगडमातीचा ढिगारा घरांच्या भिंतीवर येऊन आदळला. तेव्हापासूनच इथल्या भयभीत नागरिकांनी आपलं घर सोडलंय. दरडींचा धोका लक्षात घेता सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्याची मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे. गाडी बरोबर इथं डिझेल येत नाही, रस्ता होत नाही, तरी पण आमची माणसं आजपर्यंत सुरक्षित आहेत. या गावचे आमचे सरपंच, मलाही सरपंच शंकर निंदले असू विष्णू मोरे असू, त्यांनी आम्हाला गाववाल्यांनी सहकार्य केलं. जिल्हा परिषद शाळेवर सर लोकांना फोन करून सांगितलं, ती लोक आमची तिथे शिफ्ट झाली. पण आताही थोडंसं आमची हे आता होणार, काय होईल ते पुढचा आता प्रोसेस आली. पण तोपर्यंत 2 महिने लागू, 3 महिने लागू, त्या ठिकाणी आमचे ओवाळ बाजार कुटुंब सुरक्षित हे कंपनीने फक्त व्यवस्था करावी, हे फक्त आमच्या एवढंच म्हणणे आहे. तालुका प्रशासनानेही या ठिकाणी राहणं धोकादायक असल्याच्या नोटिसा दारावर चिकटवल्या आहेत. अशा परिस्थितीत लवासाकडून विस्थापित रहिवाशांची व्यवस्था गावातील 2 घरांमध्ये तसंच जिल्हा परिषदेच्या शाळेत करण्यात आली आहे. मात्र ग्रामस्थ तिथे राहण्यास तयार नाहीत. त्यामुळं त्यांनी आपलं बस्तान लवासाच्या टाउन हॉलमध्ये हलवलंय. नंतर तहसीलदार परांत सर्वांना निवेदन दिल्यानंतर अजूनही कोणी आमच्यापर्यंत आलेला नाही. मुळशी तालुक्याचे सभापती महादेव कोंडरे ते इथं आले, पंचनामा करून गेले. परत सकाळी मी त्यांना फोन केला, मी 4 दिवस आज 8-10 दिवस माणसं माझ्या घरामध्ये कशी काय सांभाळणार, तिथं लाईट नाही, काय नाही. तात्पुरती सोय तसंच कायमस्वरूपी पुनर्वसन या दोन्ही बाबत सध्या वाद सुरू आहे. आताच्या परिस्थितीत लवासा कंपनीकडून जेवण खाणं तसंच इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याशिवाय धोका टळत नाही तोवर भोईनी गावातील कॉलनीत विस्थापित ग्रामस्थांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आल्याचं कंपनीनं म्हटलंय. मात्र ते ठिकाण सोयीचं नसल्याचं सांगत ग्रामस्थ तिथं जायलाही तयार नाहीत. त्यामुळं पेच कायम आहे. असं असलं तरी खरा प्रश्न कायमस्वरूपी उपाययोजनेचा आहे. अरुण मेहत्रे, झी मीडिया, दासवे, लवासा सिटी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.